राज्य में किसानों की बदहाल स्थिति को लेकर सियासत गर्मा गई है। यवतमाल जिले में बीते एक महीने में 22 किसानों की आत्महत्या का हवाला देते हुए नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने सरकार पर कर्ज माफी न करने और किसानों की अनदेखी का आरोप लगाया है। उन्होंने कहा कि भारी कर्ज के बोझ और केंद्र से सहयोग न मिलने की स्थिति में किसान पूरी तरह बर्बादी की ओर पड़ रहे हैं। यवतमाळ जिल्ह्यामध्ये महिनाभरामध्ये 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। एक महिन्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारा जिल्हा कोणता, तर तो यवतमाळ म्हणून आता सगळीकडे आता प्रसिद्ध झालेला आहे। राज्य सरकारनं म्हणजे राज्यामधील शेतकऱ्यावर 2 लाख साधारणतः 90,000 कोटीचं कर्ज आहे। हे कर्ज माफ करतो म्हणून निवडणुकीच्या पूर्वी घोषणा करणाऱ्या सरकारने 1.5 वर्ष उलटूनही या संदर्भात कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। केंद्र सरकारकडे या 2,91,000 कोटीचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पाठवला गेला आणि केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली की ही कर्जमाफी योजना आम्ही करू शकत नाही आणि करू शकत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण ते व्यवहार्य नाही अशा पद्धतीचा निर्णय आणि घोषणा केंद्र सरकारने केली। यामुळे राज्याची ऐपत नाही, केंद्राची देण्याची दानत नाही आणि अशा स्थितीत शेतकरी आता उद्ध्वस्त होईल।